सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही यामध्ये मुलाखत नाही आहे। ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 100 मीटर आहे, गोळाफेक आहे आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 100 मीटर आहे आणि 1600 मीटर रनिंग आहे। म्हणजे सेम पोलीस भरती सारखंच यामध्ये ग्राउंड आहे। फक्त मार्क या ठिकाणी मार्कामध्ये चेंजेस आहे। 100 मार्काचा यामध्ये ग्राउंड आहे, लक्षात ठेवा। आणि एक्स्ट्रा सुद्धा तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर होणार आहे। यामध्ये कोणताही पेपर नाही, मुलाखत नाही आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो वर्दी खाकी भेटते आणि आपल्याला जो पगार भेटणार आहे 22,000 रुपये महिना भेटते आणि आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला ड्युटी भेटते। आणि या सुरक्षा रक्षक मंडळच्या ज्या ड्युट्या राहते 8 घंटेची ड्युटी राहते। जसं धरण झालं, एखादं कोणतं बांध वगैरे झालं मोठा वगैरे, त्याचबरोबर जे काही धरण वगैरे राहते त्या ठिकाणी सुद्धा ड्युट्या राहते। जे काही दवाखाने आहे, ज्या ठिकाणी जे काही सरकारी दवाखाने आहे, निमशासकीय कार्यालय आहे, सरकारी कार्यालय आहे, या ठिकाणी सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या ड्युट्या राहते। त्याचबरोबर जे काही कारखाने आहे, सरकारी झालं, निमशासकीय झालं, त्याचबरोबर मंदिर वगैरे झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे काही आहे, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय या ठिकाणी ड्युटी राहते। तर सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली। या भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। उंची किती, ग्राउंड किती, सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळची ही या ठिकाणी भरती निघाली, जाहिरात आलेली आहे। आता तुम्ही म्हणसान की बा वेबसाईटवर हे दाखवून न्यालं, वेबसाईटवर दाखवून न्यालं, तर निघालेली आहे सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे। समोर वेबसाईट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, लिंक सुद्धा मी तुम्हाला समोर देणार आहे, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मध्ये जे शैक्षणिक पात्रता मागितलंय ते 12वी पास मागितलंय आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले 29 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले। 28 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर आवर्जून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, कारण की यामध्ये पेपर नाही आहे। तर ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर पहा यामध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलाय आणि मागासवर्गीय जर तुम्ही असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। तर पहा याच्या अगोदरपासून जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला 2-3 महिन्यापासून वारंवार या ठिकाणी सांगत आलो होतो की येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ भरती निघणार आहे। इथून जर पाहिलं आपण ती 3 ते 4 महिन्यापासून सुद्धा मी तुम्हाला सांगत आलो होतो की सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे। जे काही आपली जी ग्राउंड आहे, ग्राउंडची जी तयारी आहे ही या ठिकाणी आपण कंटिन्यू चालू ठेवा। जे काही आपले इव्हेंट आहे तर ते तुम्ही आउट ऑफ करा। याच्या अगोदर जे आपण वारंवार तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे सांगण्याचा जो उद्देश होता की तुमची तयारी झालं पाहिजे, तुमचे इव्हेंट आउट ऑफ झालं पाहिजे, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे। तर हा काही उद्देश या ठिकाणी सांगण्यात आला आहे। त्यामुळे मी तुम्हाला जे काही भरती येणाऱ्या दिवसामध्ये जे निघणारी भरती आहे अगोदर मी तुम्हाला सांगून देत असतो, जेणेकरून तुमची परफेक्ट तयारी झाली पाहिजे, तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, हा काही उद्देश आपला राहते। तर पहा आता सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती या ठिकाणी निघाली आहे। चांगली ड्युटी आहे, एक लक्षात ठेवा, 22,000 रुपये महिना आहे। आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला ड्युटी भेटते किंवा आपल्या जिल्ह्यापाशी सुद्धा म्हणजे जवळपासच भेटते, आपल्या घरापासून जवळपासच आपल्याला ड्युटी भेटते सुरक्षा रक्षक मंडळमध्ये, ठीक आहे। तर पगार सुद्धा 22,000 रुपये आणि खाकी वर्दी सुद्धा यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीचा अपडेट मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जाहीर सूचना नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात। नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने, आस्थापने, शासकीय, निमशासकीय कार्यालय, मंडळे, महामंडळे कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 317 जागांसाठी ही भरती निघाली, म्हणजे 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करायचा आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तारीख दिली की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे जे आहे 29 एप्रिल पासून चालू झाले आणि 28 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर पहा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, तर
तर SGB रजिस्ट्रेशन वेबसाईटवर जायचं आहे www.sgbregistration.in या वेबसाईटवरून जाऊन आपल्याला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला ही वेबसाईट जर भेटत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून तुम्ही जे फॉर्म या ठिकाणी भरू शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता ही जी भरती आहे हे फक्त नागपूर जिल्हा झालं, वर्धा जिल्हा झालं, गोंदिया जिल्हा झालं, भंडारा जिल्हा, फक्त या जिल्ह्यातलेच विद्यार्थी फॉर्म भरू शकता, बाकी जिल्ह्यातले विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही। बाकीच्या जिल्ह्याची सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाची भरती लवकरच निघणार आहे, त्यावर सुद्धा लवकरच आपण व्हिडिओ टाकणार आहे। तर त्यामुळे चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आणखीन सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरपूर काही जिल्ह्यामध्ये जागा या ठिकाणी निघत आहे, त्यामुळे ठीक आहे वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी जे उंची 165 सेंटीमीटर लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 158 सेंटीमीटर लागणार आहे, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांची, आणि वजन पुरुष उमेदवारांचा 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली जर असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 45 किलोच्या वरती असलं पाहिजे, 45 किलोच्या जर खाली असेल फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार, अशा प्रकारे आहे, ठीक आहे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला, 1600 मीटर रनिंग आहे 40 मार्कासाठी, 100 मीटर आहे 30 मार्कासाठी, आणि गोळाफेक आहे 30 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड असणार आहे। 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मारली 40 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क, 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क, 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले तर 20 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 100 मीटर आहे 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। जसजसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। त्यानंतर आहे गोळाफेक, 8.5 मीटरपेक्षा जर जास्त आपण गोळा फेकला तर आपल्याला 30 मार्क भेटणार आहे, जसजसा कमी जाणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। आता महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे 800 मीटर रनिंग आहे, तुम्ही जर 800 मीटर रनिंग 40 मार्कासाठी, 100 मीटर आहे 30 मार्कासाठी, गोळाफेक आहे 30 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्कात आहे। तर 2 मिनिट 50 सेकंड की त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क, 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क, 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क, 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क, 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क, 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16, 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क। त्यानंतर 100 मीटर आहे, तुम्ही जर 14 सेकंड किंवा त्यापेक्षा जर कमी आले तर आपल्याला या ठिकाणी 30 मार्क भेटणार आहे। पैकीच्या पैकी जसजसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। गोळाफेक आहे महिला उमेदवारांना 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला 30 मार्क भेटणार आहे, जसजसा कमी फेकसान तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। 4 किलोचा गोळा महिला उमेदवारांचा असते आणि पुरुष उमेदवारांचा 7.200 या ठिकाणी असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 7 किलोच्या वरती राहते पुरुष उमेदवार। आता यामध्ये जे आपल्याला बोनस मार्क्स भेटणार आहे, जसं तुमचं MSCIT झालं असेल तर 4 मार्क भेटणार आहे, NCC A सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क बोनस भेटणार आहे, NCC B सर्टिफिकेट असेल 4 मार्क बोनस भेटणार आहे, NCC C सर्टिफिकेट असेल 6 मार्क भेटणार आहे बोनस। अशा प्रकारे प्रक्रिया आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर समजा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय।